हाय, दिस इज अल्लाद मिने. एक लहान शॉर्ट करतोय, आज मराठीमध्ये करतोय. एक टॉपिक आहे, एक रिलेशनशिप बद्दल टॉपिक आहे. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी धरून का ठेवतो? म्हणजे कसं असतं, की आपल्या अवतीभोवती आपले एक सर्कल असतं. म्हणजे आपले रिलेटिव्हज असतात, आपले मित्र असतात, आपला पार्टनर असेल. तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपलं वागणं त्यांच्या बिहेवियर प्रमाणे आपण जज करायला लागतो. म्हणजे जर कोणी आपल्याला बऱ्याच दिवसात काय फोन नसेल, कॉन्टॅक्ट नाही केला, WhatsApp नाही आला, मेसेज नाही आला, तर आपणही तसंच बोलतो, "हा काय भाव खातोय का रे? बिलकुल काय कॉन्टॅक्ट नाही आहे, मी पण त्याला कॉन्टॅक्ट नाही करणार." पण तसं का करायचं? म्हणजे इन केस त्यांनी काही कॉन्टॅक्ट नाही केला, तर आपण करू शकतो ना. आपण त्याला फोन करू शकतो डायरेक्टली. आपण म्हणजे इन्स्टेड ऑफ मेसेज, "अरे काय रे बाबा, काय झालं तुला? काहीच तुझा फोन नाहीये, हे नाहीये. कॉन्टॅक्टमध्ये नाहीयेस तू." आणि सेकंडली कसं असू शकतो, की तो समोरचा माणूसही कसा असताना हो, सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे मे बी तो स्ट्रेस्ड असेल, त्या 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 सिच्युएशनमध्ये त्याला वाटतं नाही की आपण जास्त इंटरॅक्ट करावं समोरच्याशी. त्याच्या मनात काही नसेल, पण इच्छा होत नाही कधी-कधी आपल्या लोकांची सुद्धा आपल्याला बोलायला. सध्याची सिच्युएशन पण फार हे आहे, म्हणजे सगळीकडे म्हणजे स्ट्रेसफुल झालं सध्या जगणं. त्याच्यामुळे काही लोकांच्या ह्याच्यावरती, बिहेवियरवरती असाही परिणाम होत असतो. तर अशा दृष्टीने मला काय वाटतं ना, सगळ्या गोष्टींना धरून ठेवून आपल्यालाही त्रास होतो. त्याच्या जे त्यामुळे ना लोकांना जज करणं सोडावं. आपण आपल्या परीने चांगलं वागत राहावं. तरीही तरीही जर समोरचा हेच असाच वागत असेल, तर मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता, बाबा असा का वागतोय? किंवा त्याला सरळ विचारायचं, "बाबा तू असा माझ्याशी का वागतोयस? काय माझ्याकडनं प्रॉब्लेम झालाय का? की तुला माझी जास्ती म्हणजे मे बी तुला फ्रेंडशिप ठेवायची नाहीये का?" सेम अबाउट रिलेशनशिप. कधी पार्टनर्समध्ये किंवा हसबंड वाईफमध्ये प्रॉब्लेम होता, तर बेटर आहे की क्लॅरिटी राहू दे गोष्टींमध्ये. म्हणजे बोला डायरेक्टली, म्हणजे धरून नका ठेवू. नाही पटत आहे तुमचं वागणं, बाबा हे मला पटत नाही, डायरेक्ट बोला तोंडावरती. ते बेटर आहे, म्हणजे सोल्युशन काढता येतं. इन्स्पाइट ऑफ दॅट काहीच घडत नसेल, तर मग बाकीचे पर्याय असतातच. कुठे आपल्याला बॉर्डर लाईन खेचायची ते आपल्याला माहिती पडतं. ठीक आहे, लहानसा विषय होता, म्हटलं मराठीमध्ये बोलूया. आपली भाषा आहे, जरा एक्सप्लेन करायला चांगलं वाटतं त्याच्यामुळे. ठीक आहे, थँक यू. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि येस, माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत राहा अशाच वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओसाठी. थँक यू. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.